मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व मालिकांचे लेटेस्ट एपिसोड आणि प्रोमो बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण असं पुढे पाहतो की इकडे जानकीला म्हणालेली असती की तुझं बास झालं, आता हे सर्व तू केलंस आणि ढकलत आहेस ऐश्वर्यावर. आता आपण बास, यापुढे मी तिच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही असं म्हणून ती तिच्या कानाखाली मारते. आणि मग त्यानंतर असंही म्हणते की बास झालं. कसं मला आज कळालं, सुनाला कितीही माया लावली तरीही ती कधीच लेक होऊ शकत नाही. हे तू तुझ्या वागण्यातून आज सिद्ध केलं. ती कधीच मुलगी होऊ शकत नाही. या सर्व सुमित्राने बोललेल्या गोष्टींचा इकडे जानकी तिच्या रूममध्ये बसून विचार करत असते. तेवढ्यातच तिथे ओवी येते आणि ओवी जानकीला म्हणते, काय झालं आई, तू का रडत आहेस? त्यावर मग जानकी म्हणते, अगं मी रडत नाहीये बाळा, माझ्या डोळ्यामध्ये मगाशी कचरा गेला होता बघ ना, त्याचं आणखीनही पाणी येत आहे. त्यावर मग ओवी म्हणते, आई तुला खोटं बोलता येत नाही, मग तू का खोटं बोलत आहेस? मला माहीत आहे की आजी तुझ्यावर ओरडली. आणि तर मग ती विचारते, आई सांग ना, आजी तुझ्यावर का ओरडली, का रागवली तुझ्यावर? त्यावर जानकी म्हणते, अरे बाळा, मी कसं तुझ्यावर कधी कधी चिडते, तुझ्यावर रागवते तू काही चुकी केल्यास, तसंच आजीही माझ्यावर एवढंच चिडली आहे. आणि मी तुझी आई आहे की नाही बाळा, तसंच त्याही माझ्या आई आहेत. मग आईला पूर्ण हक्क असतो तिच्या लेकरांवर चिडण्याचा, रागवण्याचा, व आई प्रेमही नंतर करत असते. त्यावर ओवी म्हणते, नाही, मला माझ्या आईला कोणी रागवलेलं बिलकुल आवडत नाही. आपली आई आपल्याला रागवते, कधीतरी चिडते, पण पुन्हा माया करते आणि वेळ पडली तर फटकावते पण. तसंच त्या माझ्या आई आहेत, आपण त्यांचं बोलणं एवढं मनाला लावून घ्यायचं नाही असं म्हणून तिला समजावत असते. तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतात आणि मग नंतर ओवी म्हणते, आई तुझ्या गालाला काय झालं आहे, हे कशाचे व्रण आहे? जानकी म्हणते, कुठे काय नाही, काही नाही आहे. त्यावर मग ओवी म्हणते, नाही, इथे थोडेसे रेड कलरचे मार्क्स झालेत. तेवढ्यातच ऋषिकेश म्हणतो, बाळा ओवी तू थोडा वेळ खाली जाऊन खेळ, मला थोडा वेळ आईशी बोलायचं आहे. त्यावर मग ओवी खाली जाते आणि मग त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्या चाव्या कोणालाच दिल्या नव्हत्या. त्यावर मग ऋषिकेश म्हणतो, अगं ठीक आहे, पण मग ते दागिने त्यांच्याकडे कसं काय गेले? त्यावर जानकी म्हणते, ते सर्व मला माहीत नाही, पण प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि असं म्हणून ती रडायला लागते. ती जेव्हा हे सर्व बोलत असते तेव्हा ऋषिकेशने पाहिलेलं असतं की सारंग त्यांचं बोलणं चोरून ऐकत आहे. मग ते पाहून ऋषिकेश जानकीवर चिडतो आणि जानकीला म्हणतो, आणि ऋषिकेश म्हणतो, बास जानकी, मी पार्वती आईबद्दल एकही शब्द अजून ऐकून घेणार नाही. त्यावर मग जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्हालाही असंच वाटतं का की मी खोटं बोलत आहे किंवा मी हे सर्व मुद्दामून केलं आहे? ऋषिकेश म्हणतो, हां, आता तर माझी खात्रीच पटली आहे की जानकी तूच त्या चाव्या दिल्या असणार. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही हे बोलत आहात? त्यावर तो म्हणतो, हां, मीच हे सर्व बोलत आहे, कारण आता माझा तुझ्यावर विश्वासच राहिलेला नाही आहे आणि आता तर माझी खात्री पटली आहे, कारण की मी तुला 100 वेळेस सांगितलं की तू त्या माणसाच्या मागे जाऊ नको, कारण तुला कोणीतरी फसवत आहे, पण तू माझं थोडंही ऐकलं नाही. जानकी म्हणते, तुम्ही तरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, माझं ऐकून घ्या. यावर ऋषिकेश म्हणतो, काय ऐकायचा बाकी आहे, आता तूच सांग, आणि आता तू यामध्ये बिलकुलही पडू नकोस आणि तू आता हे सत्य समजून घे की तीच तुझी सासू आहे आणि माझी आई आहे. त्यामुळे आता तू तिला दुःख होईल, तिला वाईट वाटेल असं काहीही वागू नको. त्यावर जानकी म्हणते, मी काय म्हणत आहे त्याच्यावर एकदा माझा विश्वास तरी ठेवून बघा. त्यावर ऋषिकेश म्हणतो, बास, आणि आता हा विषय इथेच बंद, मला ह्या गोष्टीमुळे वाद नकोय, पुन्हा ह्या विषयावर चर्चा नकोय मला. त्यावर मग जानकी काय म्हणत आहे ते प्लीज एकदा ऐकून तरी घ्या. त्यावर मग ऋषिकेश म्हणतो, आता हा विषय इथेच माझ्यासाठी बंद आहे आणि आता बिलकुलही या विषयावर काहीच बोलायचं नाहीये, माझा तुझ्यावरचा विश्वास उडालेला आहे. नाना इकडे सुमित्राला म्हणत असतात, हे बघ आज तू चुकलेली आहेस. त्यावर सुमित्रा म्हणते, मी चुकलेली आहे? त्यावर नाना म्हणतात, हो आज तू चुकलेली आहेस. अगं ज्या मुलीने तुला एवढी माया लावली, एवढं प्रेम केलं, त्यावर तिच्यावर तू हात कसा उचलू शकतेस? सुमित्रा म्हणते, कमाल आहे तुमची, एवढं सगळं होऊनही तुम्ही आणखीन तिची बाजू घेत आहात. त्यावर मग ती म्हणते, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, ज्यावेळेस काल आपल्या रूममध्ये जानकी आली होती ना? त्यावर मग नाना म्हणतात, हो ती आली होती, पण ती दार लावण्यासाठी आली होती. त्यावर सुमित्रा म्हणते, मग कशावरनं ती ज्यावेळेस रूममध्ये दार लावायला आली होती त्यावेळेस तिनं चाव्यांचा जोडगा घेतला नसेल? त्यावर मग नाना म्हणतात, अगं तू त्या ऐश्वर्याच्या नादी लागून तुझी ही बुद्धी भ्रष्ट झाली आहे. अगं तू कोणावर संशय घेत आहेस? जानकी एवढं वर्ष आपलं घर तिनेच सांभाळलं आहे ना, यावर असं कधी घडलं का याआधी? त्यावर मग
सौमित्रा म्हणते, हो याआधी असं कधी घडलं नाही, पण मग आत्ता आली आहे ना कोण कुठून ती पार्वती आपल्या घरात आणि ही सर्व करते जानकी आणि नाव मात्र ऐश्वर्यावर घालते. नाना म्हणतात, मग ते खरं असेलच, कारण त्या ऐश्वर्याला मी चांगलाच ओळखून आहे. यावर सौमित्रा म्हणते, मी ऐश्वर्याच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. त्यावर मग नाना म्हणतात, अगं मी ती आपल्या घरामध्ये आल्यापासून तिने जे जे उद्योग करून ठेवलेत ना ते चांगलेच ओळखून आहेत. तर ऋषिकेशला घराच्या बाहेर सारंग भेटतो व ऋषिकेश त्याला म्हणतो, तुम्हाला चांगलीच बायकोची हवा लागलेली दिसत आहे. त्यावर मग सारंग म्हणतो, काय म्हणत आहेस तू हे? त्यावर मग ऋषिकेश त्याला साईडला घेऊन जातो आणि त्याला म्हणतो, तू जोपर्यंत तुझ्या बायकोच्या इशाऱ्यावर नाचत होतास तोपर्यंत ठीक होतं, पण आता तर तू तिच्यासारखं वागायलाही लागलेला आहेस. त्यावर मग सारंग त्याच्याकडे डोळे मोठे करून बघतो. त्यावर मग तो ऋषिकेश म्हणतो, अरे तू असं काय बघत आहेस डोळे मोठे करून? तू आता उगाचच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. आता आमच्या रूमच्या बाहेर उभा होतास ना आणि जानकीचं आणि माझं भांडण ऐकत होतास. सारंग म्हणतो, मी नव्हतो तिथे, मी कशाला ऐकेन तुमचं भांडण? आणि मी नाही, बायकोसारखं तू वागायला लागला आहेस दादा. तुझ्या बायकोची खोटं बोलण्याची सवय तुलाही लागली आहे. त्यावर मग ऋषिकेश चिडून त्याची कॉलर पकडतो आणि मग सारंग म्हणतो, दादा माझी कॉलर सोड. त्यावर मग ऋषिकेश म्हणतो, तर तू झाला आहेस सारंग. जर तू आधीचा सारंग असतास ना तर मनात जे आहे ते बोलून घडघड मोकळं झालं असतास. खरं तर ज्यावेळेसपासनं ऐश्वर्या नावाची घाण तुझ्या आयुष्यामध्ये आली आहे ना त्यावेळेसपासनं तू पाण्याचं साचलेलं डबकं झालं आहे. मला खरं खरं सांग, आपल्या घरात जे चालू आहे याच्या मागे तू आणि ऐश्वर्याच नाही आहेत ना? त्यावर सारंग म्हणतो, नाही आम्ही का करतो नसं? तू आमच्यावर खोटे आरोप करत आहेस. आणि इकडे ओवी खाली येते व त्यानंतर तिला आवाज देते आणि विचारते की बाळा तू कुठे जात आहेस? त्यावर ओवी म्हणते, मी बाहेर जात आहे. मग पार्वती म्हणते, चल मीही येते तुझ्यासोबत आणि तुला हवं आहे ते घेऊन देते. ओवी म्हणते, नको माझा मूड नाहीये, कारण माझा मूड ऑफ आहे. त्यावर मग पार्वती विचारते, बाळा तुझा मूड का ऑफ आहे? मग ओवी म्हणते, कारण माझ्या आईचा पण मूड सॅड आहे. माझी आई रूममध्ये रडत आहे. पार्वती म्हणते, रडणार नाही तर मग काय करेन? कोणीतरी आपल्याला जोरात मारलं तर आपल्याला रडू येईलच की नाही? तेवढ्यात मग ओवी विचारते, माझ्या आईला कोणी मारलं? तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते व ओवीला म्हणते, तुझ्या आईला तुझ्या पार्वती आजीने मारलं आहे. मग ओवी म्हणते, नाही माझी आजी असं नाही करू शकत, खोटं बोलत आहेस. यावर ऐश्वर्या म्हणते, अगं मी खरंच बोलत आहे. आता आपण फ्रेंड्स आहोत की नाही? मग फ्रेंड्स खोटं बोलत नसतात. तुला विश्वास नसेल तर तू पार्वती आजीला विचार. त्यावर मग पार्वती आजी म्हणते, अगं हो आमच्यासमोर तुझ्या आजीने आईच्या तोंडात मारली. त्यावर मग ती म्हणते, नाही हे इम्पॉसिबल आहे. मग ऐश्वर्या म्हणते, तुला विश्वास नसेल तर तू तुझ्या आजीलाच का नाही विचारत? बघ तुझी आजी तिकडे रूममध्ये बसली आहे. त्यानंतर मग ओवी तिकडे त्यांच्या रूममध्ये जाते आणि मग तिच्या नानांना विचारते की नाना मला कंप्लेंट करायची आहे. त्यावर नाना म्हणतात, का रे बाळा काय झालं तुला? कोणाची कंप्लेंट करायची आहे? सौमित्रा आजी विचारते, काय झालं बाळा? त्यावर मग ओवी म्हणते, आजी तू मला बोलू नकोस, तुझ्याशी मी कट्टी आहे. त्यावर मग नंतर ती नानांना म्हणते, नाना मला आजीचीच कंप्लेंट करायची आहे. माझ्या आईला आजीने मारलं आहे, तिने खूप रॉंग केलं आहे, मला बिलकुल आवडलेलं नाही आणि माझी आई आता रडत बसलेली आहे. तू मला बिलकुलही बोलू नकोस, मला आवडत नाहीस, तू खूप वाईट आजी आहे. असं बोलून ओवी तिथनं निघून जाते. आणि सौमित्रा म्हणते, बघितलंत का तुम्ही माझ्या विरोधात जानकी कसं भडकवत आहे ओवीला? ती मला काय म्हणाली, मी खूप वाईट आजी आहे. त्याच्यानंतर मग तिथनं सौमित्रा निघून हॉलमध्ये जाते आणि तिथे तेवढ्यातच जानकी येते आणि मग ओवी म्हणते, हे बघ आई आजी, मी नाही बोलणारे आजीशी, ती खूप वाईट आजी आहे. त्यावर मग जानकी म्हणते, अरे बाळा तू असं का बोलत आहेस? ती म्हणते, मला माहीत आहे आजीने तुला मारलं आहे. ती म्हणते, बाळा असं मोठ्यांशी बोलू नये. आणि मग तेवढ्यातच सौमित्रा म्हणते, वा जानकी वा, तू असं लेकीला माझ्या विरोधात भडकवशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तेवढ्यात जानकी म्हणते, आई मी हे तिला असं काहीही सांगितलेलं नाहीये. मग ती म्हणते, मग हिला हे कुठून माहीत झालं? सांग, हिला हे कोणी सांगितलं? ओवी म्हणते, आजी तू माझ्या आईवर असं ओरडू नकोस. मग जानकी ओवीला रागवते आणि वरती जायला सांगते. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, चांगलं पॅरेंटिंग चालू आहे जानकी तुझं. इकडे आमच्यासमोर तिला ओरडायचं आणि तिकडे रूममध्ये नेऊन तिला कान भरायचे आणि तिच्याच आजीच्या विरोधात तिला भडकवायचं. त्यावर मग जानकी म्हणते, हे सर्व कोणी केलं आहे मला माहीत. पार्वती म्हणते, हो मीच सांगितलं ओवीला, मी काय चुकीचं सांगितलं? जे झालं तेच सांगितलं मी. जानकी रूममध्ये येऊन ओवीला समजावत असते, कारण ओवी रूममध्ये रडत बसलेली असते. जानकी म्हणते, बाळा आपण असं मोठ्यांवर ओरडायचं नाही, मोठे जे
जे करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात. सॉरी बाळा, मी तुझ्यावर ओरडले, तुला रागवले, पण मग तू आजीशी कसं बोललीस? असं बोलायला होतं का आजीशी? ते योग्य होतं का? तूच सांग बाळा. असं मोठ्यांशी कधी वागू नये. ओवी म्हणते, मग आजी तुझ्यावर का ओरडली? मला नाही आवडत तुझ्यावर कोणी ओरडलेलं. जानकी म्हणते, का ओरडली म्हणजे? आजी मोठी आहे आणि मोठी माणसं आपल्यावर ओरडतात त्यामागे त्यांचा राग नसतो बाळा. त्यांना असं वाटत असतं आपलं भलं व्हावं, त्यामागे त्यांची काळजी असते, असतं. त्यावर मग ओवी म्हणते, मला नाही आवडलं आजीचं वागणं. तिने तुला मारायला नको होतं. त्यावर मग तू मला सांग, तू कधीतरी आगाऊपणा करतेस, हट्टीपणा करतेस आणि कधीतरी खोटं बोलतेस, त्यावेळेस आई तुला असा धपाटा देते की नाही? त्यावर ओवी म्हणते, हो, पण तुझी गोष्ट वेगळी आहे, कारण तू माझी आई आहेस. त्यावर जानकी म्हणते, मग तशीच आजी ही माझी आई आहे. मला रागवू शकते, माझ्यावर चिडू शकते, मारू शकते अगदी हक्काने. मग तसंच ती कधीतरी धपाटाही घालते, त्यामागे तिची प्रेम आणि काळजी असतं व तिला वाटतं आपलं भलं व्हावं. आता तूच मला सांग, आजीने तुला नाहू मागू घातलंय, तुझी काळजी घेतली आहे, तुझा अभ्यास घेतला आहे आणि आपण जेव्हा घर सोडून गेलो होतो त्यावेळेस आजी तुला चोरून चोरून भेटायला यायची की नाही? तसं बॅड आजी म्हणायचं नसतं. अशा प्रकारे जानकी ओवीची समजूत काढते आणि इकडे सारंग त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तो फार घाबरलेला असतो. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या त्याला विचारते, काय रे, तुला काय झालं? सारंग म्हणतो, काही झालेलं नाहीये, पण नक्कीच काहीतरी होणार आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, तू हे काय बोलत आहे? सारंग म्हणतो की अरे, मला आत्ता दादाने समज दिली. तर मग दादा म्हणाला, तुला जर हे आपल्या घरात जे काही झालं आहे त्यामध्ये जर तुझा हात असेल ना, तर मी तुला सोडणार नाही. हे सर्व आपल्याला महागात पडणार आहे ऐश्वर्या. तो मला सोडणार नाही. त्याने मला धमकी दिली आणि माझी कॉलरही पकडली. मला फार भीती वाटत आहे ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या म्हणते, कॉलर धरली तुमची? मग कशी धरली कॉलर? असं म्हणून ती सारंगची कॉलर धरते आणि त्यानंतर सारंगला ढकलते व सारंगचा खिसाही फाडते आणि त्यानंतर त्याच्या शर्ट्सच्या सर्व गुंड्याही तोडून टाकते. मग सारंग फार घाबरलेला असतो. सारंग म्हणतो, तुम्ही हे काय करत आहात? त्यानंतर ती म्हणते, हे सर्व मी नाही, दादाने केलं आहे, असं आपण बाहेर सर्वांना जाऊन सांगायचं. त्यानंतर आपण पुढील भागात मित्रांनो असं पाहतो की ऐश्वर्या जोराजोरात ओरडून सीन क्रिएट करत असते आणि सांगत असते की ह्याने ऋषिकेशने सारंगला मारलं व त्याची कॉलरही पकडली. आणि त्यानंतर म्हणते, बास कर ऐश्वर्या, तू किती खोटं बोलत आहेस? यावर ऋषिकेश चिडून म्हणतो, तूच बास कर जानकी. जेव्हापासनं तू पार्वती आईला घरी घेऊन आली आहेस ना, तेव्हापासनं तू तिच्यावर संशय घेत आहेस आणि आजही हे सर्व मला फक्त तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागत आहे. आणि तो म्हणतो, माझी पार्वती आई आहे. त्यावर मग जानकी म्हणते, ती तुमची पार्वती आई नाहीये. ऋषिकेश म्हणतो, हो, ती माझी पार्वती आई आहे, तिने तसे पुरावे दाखवले आहेत. नंतर तो पार्वती आईजवळ जाऊन म्हणतो, आपण DNA टेस्ट करूयात, मगच जानकीचा विश्वास बसेन की तूच माझी खरी पार्वती आई आहे. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.